प्रश्न 1. निसर्गचक्र, शेती आणि जैवविविधतेमध्ये कोणत्या जीवाच्या अमूल्य योगदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी 20 मे रोजी जागतिक मधमाशी दिवस साजरा केला जातो? उत्तर आहे मधमाशा. मधमाशा हे शेती आणि जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वाचे परागकण वाहक आहेत, म्हणून त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. 2. भारतीय हवाई दलामध्ये श्रेणी अ प्रशिक्षण श्रेणी प्राप्त करणारी पहिली महिला पात्र उड्डाण प्रशिक्षक QFI कोण ठरली आहे? उत्तर आहे स्क्वॉड्रन लीडर सान्या. स्क्वॉड्रन लीडर सान्या यांनी नुकतीच भारतीय हवाई दलात श्रेणी अ प्रशिक्षण श्रेणी मिळवून इतिहास घडवला आहे. 3. डिसेंबर 2026 मध्ये होणाऱ्या 21व्या G20 शिखर परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाकडे असणार आहे? उत्तर आहे अमेरिका, USA. 2026 ची 21वी शिखर परिषद अमेरिकेत आयोजित केली जाणार असून अटलांटा येथे परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार आहे. 4. 2026 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणत्या भाषेतील पहिल्या मूळ पुस्तकाला अनुवादानंतर मिळाला आहे? उत्तर आहे मंदारिन चीनी. तायवान ट्रॅव्हलॉग हे मंदारिन चीनी भाषेतून भाषांतरित झालेले पहिलेच पुस्तक आहे ज्याने हा पुरस्कार जिंकला आहे. 5. भारतातील एकात्मिक रोग निगराणी आणि महामारीची तयारी बळकट करण्यासाठी कोणत्या मोहिमेची सुरुवात 2024 मध्ये करण्यात आली होती? उत्तर आहे राष्ट्रीय एक आरोग्य अभियान. मानव, प्राणी आणि पर्यावरण आरोग्याला जोडणाऱ्या समन्वित रोग नियंत्रणासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. 6. भारत फोरकास्ट सिस्टम या अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणालीचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याने देशात प्रथमच या अत्याधुनिक प्रणालीचा स्वीकार केला आहे. 7. युनेस्कोच्या सर्वेक्षणानुसार जगातील दुसरी सर्वात लांब टिकून राहणारी भिंत कोणत्या किल्ल्याची आहे? उत्तर आहे कुंभलगड किल्ला. चीनच्या भिंतीनंतर कुंभलगड किल्ल्याची भिंत ही जगातील दुसरी सर्वात लांब भिंत म्हणून ओळखली जाते. 8. 22 मे 2026 रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक जैवविविधता दिवसाची मुख्य संकल्पना थीम काय आहे? उत्तर आहे ॲक्टिंग लोकली फॉर ग्लोबल इम्पॅक्ट. 2026 च्या जैवविविधता दिवसासाठी स्थानिक पातळीवर कृती करून जागतिक परिणाम साधणे ही थीम निश्चित करण्यात आली आहे. 9. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया NHAI द्वारे ग्रामीण महिलांच्या कौशल्य विकासासाठी कोणता उपक्रम सुरू करण्यात आला आहे? उत्तर आहे प्रकल्प सक्षम. महामार्गालगत राहणाऱ्या ग्रामीण समुदायांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी NHAIने प्रकल्प सक्षम सुरू केला आहे. 10. आंध्र प्रदेश सरकारने आपल्या पहिल्या मोठ्या स्वच्छ ऊर्जा प्रकल्पाअंतर्गत किती गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवले आहे? उत्तर आहे 10 लाख कोटी रुपये. राज्याच्या व्यापक स्वच्छ ऊर्जा धोरणाअंतर्गत आंध्र प्रदेश सरकारने 10 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवले आहे.